नमस्कार मंडळी, लक्ष्मी झोम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि रेसिपी सुद्धा खास आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात भरपूर अशा पौष्टिक अशा पालेभाज्या आलेल्या आहेत। सगळीकडे हिरवागार असा भाज्यांचा ढिगारा पडलेला असतो, पण कितीही चांगल्या पालेभाज्या घरी बनवल्या तर लहान मुलांना मात्र खायला आवडत नाही। नाक ते मुरडतच असतात। मोठे कसेही पालेभाज्या खाऊ शकतील, पण लहान मुलांना खायला घालायचं म्हटलं तर डोक्याला टेन्शनच असतं। माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणींना रोज डोक्यात हाच प्रश्न असतो आणि टेन्शन असतो की रोज जेवणाला सकाळ संध्याकाळ काय बनवायचं जेणेकरून सगळे आवडीने खातील। काही भाज्या अशा असतात ज्या आपल्या मोठ्यांना आवडतात तर मुलांना आवडत नाही, आणि मुलांना आवडतात तर मोठ्यांना आवडत नाही। मुलांना जरा पचपचीत आवडतं आणि मोठ्यांना जरा चमचमीत खायला आवडतो। तुमच्या घरात सुद्धा अशाच प्रकारे लहान आणि मोठे भाज्या खायला नाक पुरडत असतील किंवा त्यांना आवडत नसतील, तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवून त्यांना खायला घाला। सगळे आवडीने आणि चाटून पुसून खातील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर भाजी छान चमचमीत बनवायची असेल तर तेल जास्त घाला, आणि जर तुमच्याकडे तेल कमी खात असाल तर कमी घाला। तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच जिरं घालायचे, नाहीतर जिरे छान फुलत नाही, मग त्याचा फ्लेवर उतरत नाही। नंतर आपल्याला घालायचं आहे हिंग, आणि इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या छान ठेचून घातलेल्या आहेत। माहिती आहे लसूण महाग आहे, पण एखाद वेळी आपण अशा प्रकारे चमचमीत भाजी बनवू शकतो, तर त्यावेळी लसूण घातलं तरी काही हरकत नाही। नंतर मी ते 10 ते 12 हिरव्या लवंगी मिरच्या बारीक चॉप करून घातलेल्या आहेत। ह्या जरा तिखट आहेत, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कमी तिखटच्या मिरच्या सुद्धा घालू शकता। 2 मिनिटं छान लसूण आणि मिरची मंद गॅसवरती लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। नंतर या ठिकाणी मी 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घातलेले आहे। तुम्ही पाहिजे तर चॉपरला सुद्धा बारीक करू शकता, पण कांदा अगदी बारीक छान चिरून घ्यायचा आहे। कांदा लवकर चांगला परतावा आणि सॉफ्ट व्हावा म्हणून मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे। तुम्हाला जर मिठाचा अंदाज समजत नसेल तर मीठ नाही घातलं तरी चालेल, असाच परतून घ्या। आता 1 ते 1.5 मिनिटं कांदा मीडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। यामध्ये कलर मिरची सुद्धा आहे, म्हणजे बेडगी मिरची सुद्धा आहे, त्यामुळे भाजीला रंग छान येतो, आणि तिखट सुद्धा आहे। यानंतर मी छोट्या चमच्याने 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। यामध्ये तुम्ही गोडा मसाला सुद्धा घालू शकता, जर जास्त तिखट खात नसाल तर गोडा मसाला घातला तरी चालेल। आता मसाले आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्येच। कधीही भाज्यांमध्ये सुके मसाले किंवा पावडर मसाले आधी तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, त्यामुळे त्याचा कच्चा स्मेल येत नाही आणि भाजीमध्ये त्याची कच्ची टेस्ट येत नाही। तेल सुटल्यानंतर मी इथे घातलेले आहे 2 मोठे पिकले टोमॅटो छान बारीक चॉप करून घातलेले आहेत। पिकलेले टोमॅटो घातल्यामुळे किंवा आंबट टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते, चमचमीत भाजी होते। तर टोमॅटो सुद्धा मस्त मशी होईपर्यंत, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। बघू शकता मस्त छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। यानंतर घालायची आपल्याला इथे भाजी। भाजीमध्ये मी इथे घेतली आहे मेथीची भाजी। भाजी छान स्वच्छ निवडून आणि बारीक कापून धुवून वगैरे घेतलेली आहे। या भाजीला जास्त सुद्धा मेथीची भाजी घालायची नाही, 1 जुडी असेल तरी चालेल, कारण भाजीची क्वांटिटी कमीच असते यामध्ये। तर भाजी घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहिजे तर भाजी आधी सेपरेटली तेलामध्ये परतून नंतर यामध्ये घालू शकता, पण मी जास्त पसारा न करता कमी वेळेत झटपट भाजी बनवत आहे, त्यामुळे मी डायरेक्ट फोडणीमध्येच भाजी घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर सेपरेटली परतून सुद्धा भाजी नंतर घालू शकता। 2 ते 3 मिनिटं छान भाजी मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम हाय करायची, म्हणजे भाजीला पाणी सुटत नाही। तर मी ते सगळी भाजी घातली आहे आणि मिक्स करत गेलेली आहे, त्यामुळे आता बघू शकता भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे। तर आता भाजीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। भाजी शिजायला लागली की तिचा मस्त सुगंध सुटायला लागतो। तर आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे छोटीशी एक दुसरी तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक छोटा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। या रेसिपीमध्ये शेंगदाणे भाजूनच घ्या आणि त्याची सालं काढून घ्या। यानंतर मी इथे अर्धा वाटी म्हणजेच 1 मोठा चमचा डाळवं घेतलेला आहे, म्हणजे भाजलेली चण्याची किंवा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे।
याची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची, शेंगदाणे थोडे जास्त ठेवायचे। त्यानंतर अर्धा चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पाहिजे तर कच्चे तीळ घेतले तरी चालेल, पण भाजलेल्या साहित्याचा टेस्ट छान येतो। त्यानंतर याला आपल्याला पहिल्यांदा ग्राइंड करून त्याची पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे पाणी घालून परत फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान मस्त फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपली ही छोटीशी एक तयारी झालेली आहे। भाजी शिजेपर्यंत 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। भाजी सुद्धा छान शिजलेली आहे, मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे। भाजी छान फोडणीमध्ये अशी परतून घेतली आणि शिजवून घेतली तर तिचा कच्चा टेस्ट येत नाही किंवा कळवट सुद्धा लागत नाही। आणि टोमॅटो थोडे जास्त घातले तर मेथीच्या भाजीचा टेस्ट छान येतो। आता आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती शेंगदाणे, डाळवं आणि तिळाची, ती घालायची आहे। या पेस्टमुळे या भाजीला घट्टसरपणा येतो आणि छान ग्रेव्ही तयार होते। तर अशा प्रकारे तुम्ही कधी भाजी ट्राय केली नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, त्यांच्यासाठी पाहिजे तर तुम्ही कमी तिखट बनवा। तर आता ही पेस्ट घालून आपल्याला भाजी छान अजून शिजवून घ्यायची आहे। एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। पेस्ट घातल्यामुळे तुम्हाला माहीतच आहे शेंगदाणे आणि डाळवं हे भाजीला घट्ट करण्याचं काम करतात। तर यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून त्याची थिकनेस ॲडजस्ट करू शकता। भाजी शिजवताना थोडंसं पाणी जास्तच घालायचं, थोडी पातळ ठेवायची, म्हणजे शिजेपर्यंत ती घट्ट होईल आणि थंड झाल्यानंतर ही भाजी अजून घट्ट होते। तर इथे मी जेवढं पाणी लागतं तेवढं घातलेले आहे। आता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। भाजी शिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, पण तो पार्ट स्किप झालेला होता, तर मी आता अजून इथे मीठ घातलेलं आहे। आणि झाकण ठेवून आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे, म्हणजे खाली भाजी करपणार नाही किंवा चिकटणार नाही, कारण ग्रेव्ही आहे। तर झाकण ठेवून मस्त 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। तर बघू शकता भाजीला मस्त तरीसुद्धा आलेली आहे, तवंग मस्त असा आलेला आहे आणि कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही या भाजीमध्ये पाहिजे तर फ्रेश क्रीम असतं अमूलचं, ते सुद्धा घालू शकता किंवा नॉर्मल आपली घरगुती भाजी बनवली तरी चालेल, जास्त तामझाम न करता। किंवा यामध्ये तुम्ही वरून बटरसुद्धा घातलात तरी अप्रतिम अशी भाजीची चव येते आणि तुम्हाला रेस्टॉरंट आणि ढाब्यावरती बऱ्याच वेळा ही भाजी खायला मिळते आणि आपण आवडीने खातो सुद्धा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून सेपरेट तुपाच्या फोडणीमध्ये लसूण आणि हिंग घालून वरून सेपरेट तडका सुद्धा लावू शकता, पण मी इथे साधी सोपी भाजी ठेवलेली आहे। कधीतरी जरा वेगळं काही बनवून दिलं तर घरचे सुद्धा आवडीने खातात आणि रोज रोज सारख्या त्याच चवीच्या भाज्या आणि त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो। असं नवीन बनवून दिलं तर सगळ्यांना सुद्धा आवडतात आणि आवडीने खातात। माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग।